खरं म्हणजे हा व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी खूपच उशीर झाला आहे. हा व्हिडिओ मी दिवाळीमध्ये शूट करून ठेवला होता, पण एडिट करण्यावाचून हा पोस्ट करायचा राहून गेला. आता व्हिडिओ क्लिअर करताना दिसला आणि म्हणलं चला शेअर करून टाकूयात. तर ह्या दिवाळीमध्ये लोकल मार्केटमधून मला अशा सुंदर नंदादीप आणि लक्ष्मीची पाऊलं असलेल्या पंत्या मिळाल्या होत्या. ह्या आपल्या कुठेही मिळतात लोकल मार्केटला. मी हे पुण्यातून घेतल्या होत्या आणि आपल्या ह्या रेग्युलरच्या पंत्या. तर मी इथं पणत्या पेंट करण्यासाठी आता हे 3-4 वर्ष झालं मी पेंट करते पणत्या दर दिवाळीला. तर हे पेंट करण्यासाठी मी ॲक्रिलिक कलर्स यूज करते. आता याच्या खाली व्हाईट बेस यूज करतात, पण मी नाही केलेला. तुम्ही करायचं असेल तर याच्या खाली सुरुवातीला व्हाईट कलरनी पूर्ण पेंट करून घ्यायचं आणि नंतर मग त्याच्यावर कलर यूज करायचे दुसरे बाकीचे. अगोदर मी पण त्या सगळ्या साफ करून घेतलेल्या आहेत. त्याच्यावर धूळ वगैरे असते ते एकदा धुवून घ्यायचं आणि नंतर सुकल्यानंतर मग पेंट करायला घ्यायचं. तर हे असं फायनल लूक आहे पेंट केल्यानंतर. तर मी थोडं आणखीन याची ब्युटी एन्हान्स करण्यासाठी इथे माझ्याकडे मिरर अवेलेबल होते, त्यामुळे मी मिरर लावलेत. तर बघा मी ते कसं लावलेत. काही नाही, आपलं रेग्युलर आहे हे सिरॅमिकचं कोन आहे. सिरॅमिक कोन होता माझ्याकडे म्हणून लावला. फेविकॉल असली तरी आपले हे मिरर हे होतात, स्टिक होतात. आणि खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये मला मिळाले होते. फ्लिपकार्ट सेल काहीतरी होतं तेव्हा. आणि छान दिसत होते ते पण त्यांना लावलं तर. बरं, आता ह्या अशा पेंट केलेल्या पणत्यामध्ये डायरेक्ट आपण तेल वात घालून ठेवू शकत नाही. तर यामध्ये कॅन्डल्स किंवा मग आपल्या दुसरी पणती याच्यामध्ये ठेवून मगच लावावं लागतं, नाहीतर मग तेलाने ते खराब होतात. पण मी इथं हे यूज केलं होतं दुसऱ्याच कारणासाठी. आपण धनत्रयोदशी दिवशी जे धान्य ठेवतो, ते धान्याचे अ, जे कलश आहेत छोटे-छोटे ते ठेवण्यासाठी मी त्याचा यूज केला होता आणि ते छान दिसत होतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि आणखीन काही व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.